नमस्कार मित्रांनो, माझं नाव अभि गायकवाड. तुम्ही बघत आहे मराठी एडिटिंग चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका भावनो. आपण अशाच पद्धतीने टेटस एडिटिंग शिकत असतो. तर भावनो, आजपर्यंत तुम्ही आपल्या टेलिग्रामला जॉईन झाले नसतील तर जाऊन नक्की टेलिग्रामला जॉईन होऊन जा. तिथं कुठल्या टॉपिकवर मटेरियल वगैरे सगळं सोडत असतो, आपण अपलोड करीत असतो. आणि तिथं कोणत्या टायमिंगला येणार आहे, कोणता टॉपिक आहे, हे सगळं आपण तिथं सांगत असतो. ठीक आहे ना? तर टेलिग्रामला जॉईन होऊन जा, खाली लिंक दिलेली आहे. आणि तुम्ही काही प्रॉब्लेम आलास तर इंस्टाग्रामला फॉलो करून मेसेज करा, तिथे रिप्लाय देऊ आपण, काय अडचण नाही. तर लागणारे ॲप आहे म्हणजे क्विक व्हीपीएन आहे. क्विक व्हीपीएन म्हणून भावना प्ले स्टोरला सुद्धा उपलब्ध आहे. आणि अजून एक आपली कॅपकट ॲप म्हणून भावना, ती पण प्ले स्टोरला सुद्धा उपलब्ध आहे. तुम्हाला प्ले स्टोरवरून माझे पाहिजे असेल तर खाली तुम्हाला लिंक दिलेली, लिंक पाहिजे तुम्ही ह्या दोन्ही पण ॲप डाउनलोड करू शकताय. ठीक आहे ना? डाउनलोड करून घ्या. आज आपण असं फोटो कसा एडिटिंग, असं स्लो मोशनचा फोटो कसा एडिटिंग करायचा आज मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तो व्हिडिओ स्किप न करता बघा, तर व्हिडिओ तुमच्या लक्षात येईल. आणि मटेरियल दिलेलं आहे, मटेरियलला कुठलाही प्रकारचा पासवर्ड नाही. सॉन्ग पण दिलेलं आहे, सॉन्ग पण डाउनलोड घ्या, सॉन्गला पण पासवर्ड नाही. ठीक आहे? जरा वेळ नाही घालता, आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया. सर्वात प्रथम काय करायचं भावना, आपल्याला क्विक व्हीपीएन ऍड करायचंय. त्यासाठी आता नेट चालू करून ऍड करू, तो जाहिरात येईल. तर जाहिरात नाही पाहिजे असेल तर भावना काय करायचं, नेट बंद चालू करता असतानाच चालू करायचं. हे बघा, हे असं झालं का लगेच अर्जंटमध्ये नेट चालू करायचं. तर डायरेक्ट आता मग व्हीपीएन आपलं ऍड होऊन जाईल. तर कशी वाटली स्ट्रिक्ट कमेंटमध्ये 100% सांगा भावना. चला बॅक जायचंय. तर आपलं कॅपकट ॲप ओपन करायचंय. हे ॲप ओपन केल्यानंतर काय असं दिसेल भावना, तर डायरेक्ट न्यू प्रोजेक्टमध्ये जायचंय. न्यू प्रोजेक्टमध्ये जाऊन तुम्हाला मी फोटो दिलेत भावना, ते फोटो ऍड करून घ्यायचे. तुम्हाला सगळे फोटो दिलेले सर्व ते ऍड करून घेऊ शकता. हे बघा, हे असे ऍड करायचे सगळे भावना. हे बघा, ऍडचं ऑप्शन दिसतं, याच्यावर टच करायचं, ऍड करायचं. हे आता मग ऍड होतील. ठीक आहे भावना? आता आपली जी साईज घ्यायची भावना, तर साईज घेण्यासाठी हे बघा, हे ह्या फ्रेमच्या ऑप्शन मध्ये जायचे आणि ती साईज पाहिजे, ती साईज तुम्ही ऍड करू शकता. हे बघा, मी फुल स्क्रीनची साईज घेऊन राहिलोय. ठीक आहे ना? तर याच्यावर टच करून फोटोला थोडा आपण साईज वाढून घेऊ, फोटोची पण अशा पद्धतीने फोटोची साईज वाढून घ्या भावना. मी वाढून घेतो. साईज वाढून घ्या सगळ्या सर्व फोटोंची. अशा पद्धतीने वाढून घ्यायची याच्यावर टच करून. तर भावना, हा बघा, पुढला पार्ट आहे, हा डिलीट करून टाकायचा आहे. आणि आपल्याला आता करायचं ऍड सॉन्ग करायचं. बघा, ऍड ऑडिओच्या ऑप्शन मध्ये जाऊन आपल्या मीडिया इतर जायचंय. ऑडिओ आता बघा, ऍड ऑडिओ आहे ना, यात जायचं भावनो. हे साऊंडच्या ऑप्शन मध्ये दिसते, त्यावर जाऊ. थोडं लोडिंग घेऊन भावनो. त्यामुळे त्यानंतर आपल्या फाईलवर जायचंय. फाईलवर आपलं सॉन्ग तिथं असेल, ते सॉन्ग ऍड करून घ्यायचे. माझं इथंच आलेलं आहे, तुम्ही इथं पण घेऊ शकता. ठीक आहे? माझं इथं आलेलं आहे, मी ऍड करून घेतो. ठीक आहे भावनो, ऍड करून घ्या तुम्ही पण, मी पण करतो. हे बघा, आता तुम्हाला तसे बीट पाहिजे तसे तुम्ही बीटनुसार फोटो कट करू शकता किंवा असं पण राहून देऊ शकता. ठीक आहे ना? काय अडचण नाही भावना. हे बघा, अशी मोठी मोठी बीटला सुद्धा तुम्ही फोटो हे करू शकताय. मी करणार नाही भावना, कारण की ह्या सॉंगला बीट कमी आहे आणि सिम्पल मध्येच भारी वाटते भावना. तर जायचंय स्टार्टिंगला आपण आता इफेक्ट ऍड करणार. याला इफेक्ट ऍड करण्यासाठी जायचंय बघा. तर भावना काय करायचंय, फोटोवर टच करायचंय. फोटोवर टच केल्यानंतर हे बघा, हे 4 नंबरचं ऑप्शन दिसते ना चौकोनचं, बघा. हे बघा, यावर जाऊन असं थोडं यायचंय पुढं, एकदम थोडा. आता व्हीपीएनची याला गरज लागणार आहे भावना. व्हीपीएन नसेल तर ऍडच होऊ शकत नाही. तर व्हीपीएन तुम्ही चालू करा, मगच येते या भावना. हेच आहे पुढं पुढं बघा. बघा, 3D झूम प्रो आहे ना भावना, आपल्याला हे ऑप्शन सगळ्याला ऍड करायचं आहे. ठीक आहे ना? आता हे ते लेवल लोडिंग घेते जरा, काही विषय नाही, घेऊन जा लोडिंग. हे बघा, हा होईल एकदम ओके मध्ये. थोडं टाइम लागणारच भावना, याला नेट एकदम फास्ट लागते. आपलं सध्या स्लो नेट आहे त्यामुळं टाइम घेणारच ते. तर घेऊन द्या, काही विषय नाही. तर बघा 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 भावना, अशा पद्धतीने ते ऍड झालेला आहे. तर 2 नंबरच्या फोटोला सुद्धा तसंच, प्रत्येक फोटोला असंच ऍड करायचं आहे. बघा, हा ऑप्शन 3D झूम प्रो म्हणून भावना, प्रत्येक फोटोला हाच इफेक्ट ऍड करायचा आहे. तर मी क्रॉप करून ऍड करून घेतो, तुम्ही पण ऍड करून घ्या. मी थोडं फास्ट व्हिडिओ करणार आहे. ठीक आहे भावना? तर भावना, हे बघा, या 3D झूम प्रो मध्ये सारखं सारखं टच करून ते लवकर ऍड नाही होणार. तर त्यासाठी काय करायचं भावना, हे बघा, 3D झूम वर टच करायचंय म्हणजे हे लगेच चालू होईल. 3D झूम पूर्ण होऊन द्यायचंय. तुम्ही सारखं सारखं दाबणार ना, ते बटन दाबणार पण नाही 3D झूम प्रो. त्यामुळे काय करायचंय, 3D झूम वर टच करायचंय.
तुम्हाला सांगतो हे आता थोडं हे होऊन द्या. हे झाल्यानंतर तर 3D वर टच करायचे. 3D झूम प्रोवर झालं टच केलं ना लगेच असं चालू होईल. पहिल्यांदा 3D झूमवर टच करायचे, त्यानंतर ओके झालं ना रेडी, तर 3D झूम प्रोवर टच करायचे भावनो. सारखं टच करून ते टच होणार नाही, एकच वेळेस टच होते. त्यामुळे 3D झूमवर करायचं, मग 3D झूम प्रोवर करायचे भावनो. आता अशा पद्धतीने आपला व्हिडिओ झालेला आहे एकदम सोपा. तर काय करायचंय, पुढला पार्ट आहे याला डिलीट करून टाकायचा आहे. पुढल्या पार्टला अशा पद्धतीने फोटो एक्स्ट्रा झालेत ना ते डिलीट करून टाकायचे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने बघू शकताय तुम्ही. अशा पद्धतीने आपला काही ऍड झालेले सगळे फोटो. तर आता काय करायचं, आपल्याला मटेरियल आपला तुम्हाला टॅक्स पेन जी दिलेली तर ती ऍड करून घ्यायची. ब्लॅक शॅडो सुद्धा दिलेली ती ऍड करून घ्यायची. ते ऍड करण्यासाठी ओव्हरले मध्ये जायचं. बघा हे ओव्हरलेच ऑप्शन दिसते ना, त्यात जायचंय आणि ऍड ओव्हरले करायचे. ठीक आहे भावनो. तर तुम्हाला अगोदर दिलेली भावनो ब्लॅक शॅडो, ती ब्लॅक शॅडो ऍड करून घ्यायची, डाउनलोड करून घ्यायची. फोल्डर मध्ये दिलेली सेपरेट दिलेली, तिला पण लास्ट पर्यंत घ्यायची. अशी बघू शकताय, अशी लास्ट पर्यंत घ्या. अशी ओढत घ्यायची भावनो एकदम लास्ट पर्यंत, सगळ्या फोटोपर्यंत येईल अशी. अशा पद्धतीने तर स्टार्टिंगला येते आपली ब्लॅक शॅडो ऍड झालेली आहे. परत ऍड ओव्हरले मध्ये जाऊन तुमचा काय असेल XYZ लोगो, तर पहिले टॅक्स ऍड करून घ्या. टॅक्स ऍड करून घ्यायची अशा पद्धतीने. थोडी साईज तिची छोटी करायची आणि अशी साईज तुम्हाला तिथं ऍडजस्ट करता येईल तसं ऍडजस्ट करून घ्यायची. याला पण लास्ट पर्यंत घ्यायची, अशी लास्ट पर्यंत घ्यायची भावनो. स्टार्टिंगला यायचंय तुमचा आता लोगो ऍड करून घ्यायचा. ऍड ओव्हरले मध्ये जाऊन लोगो त्यात पण असेल तर लोगो ऍड करून घ्यायचा. लोगो छोटी साईज करून ऍड करून घ्यायचं भावनो. अशा पद्धतीने तुम्हाला तिथं तसा सेट करता येईल तसा सेट करू शकता. मी अशा पद्धतीने सेट करतोय. हे बघा आता लॉगला पण लास्ट पर्यंत घ्यायचंय, लास्ट पर्यंत घ्यायचं अशा पद्धतीने. तर आपला व्हिडिओ एक्सपोर्ट झालेला आहे भावांनो, तर एकदम तयार झालेला आहे व्हिडिओ. तर आता एक्सपोर्ट करण्यासाठी प्ले करून दाखवतो एकदा. बघा भावांनो, अशा पद्धतीने आपला व्हिडिओ एक्सपोर्ट झालेला आहे. बघू शकता कसे एकदम मस्त येऊ राहिले. एक्सपोर्ट करण्यासाठी काय करायचंय, या ऑप्शनवर जायचं. बघा हे बाणचं ऑप्शन दिसेल त्याच्यावर जायचंय आणि एक्सपोर्ट आता मग चालू आहे. तर भावांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा आणि शेअर पण करा तुमच्या मित्रांना. तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये.